नाशिकमध्ये महायुतीकडून उमेदवारी निश्चित नसली तरी आता शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी आपला प्रचार मात्र सुरू केलाय। 10 वर्षात केलेलं काम मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी अहवाल तयार करण्यात आला असून तो आता घरोघरी पाठवला जाणार आहे। नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भात दावा कायम असल्याचं सांगत मुख्यमंत्री नाशिकच्या जागेसंदर्भात प्रयत्न करत असल्याचं देखील विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी म्हटलंय। आणि या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। आपण पाहूया। नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा तिढा अद्यापही कायम आहे। मात्र विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून मतदारसंघातील याद्यांचं निरीक्षण केलं जात आहे। 2 टर्म प्रतिनिधित्व केल्यानंतर कामाचा अहवाल बनवण्यात आलेला आहे। तो मतदारांपर्यंत कसा पोहोचावा याबाबतचं नियोजन हे कार्यकर्त्यांकडून करण्यात येते। मतदारसंघा वाईज असेल, विधानसभा वाईज असेल, तसेच वार्डनिहाय सगळी योजना जी आहे ती हेमंत गोडसे यांच्याकडनं आणि पदाधिकाऱ्यांकडनं करण्यात येते आहे। आपल्यासोबत विद्यमान खासदार हेमंत गोडसे आपा, खरं तर उमेदवारी निश्चित नाहीये, मात्र आपल्याकडनं लोकसभा मतदारसंघातील कामाचा आढावा घेतला जातोय, मतदार याद्यांचा आढावा घेतलाय जातोय। नेमकं कशा प्रकारचं नियोजन आपल्याकडनं करण्यात येतं? आपण गेली 5 वर्षामध्ये केलेली कामं त्याचा अहवाल आपण जनतेपर्यंत पोहोचवावा यासाठी हा अहवाल आपण लोकांपर्यंत पोहोचवतो। आपण जी काही विकास कामं केली त्यानंतर निवडणूक म्हटलं का त्याचं पूर्वतयारी ही अतिशय संघटनेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असते आणि म्हणून तशा प्रकारचं नियोजन कुठल्या विधानसभा वाईज जे आहे ते करण्याचं काम सर्व पदाधिकारी या ठिकाणी करतायत। पूर्वतयारी ही कुठल्या ना कुठल्या उमेदवाराच्या उपयोगात येत असते आणि म्हणून ते करण्याचं काम सर्वजण करतायत या ठिकाणी। या जागेबद्दल आपल्याला काय वाटतं? आता ही जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनेला सुटावी अशी आग्रही मागणी आमची आहे। या मतदार याद्यांचे नियोजन हे समर्थकांकडनं करण्यात येतोय। आता आगामी काळामध्ये येत्या काही दिवसात ही जागा नेमकी कोणाला मिळते हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।